गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 9 डिसेंबर 2025, मंगळवार आहे. काल मार्केट तुफानी पडलेलं आहे आणि फार म्हणजे वर जे गेलेलं होतं ते परत खाली आलेलं आहे. म्हणजे थोडक्यात रेंजमध्ये चाललेलं आहे. आता पॉवेल साहेबांच्या कृपेमुळे जर चुकून माकून फेडनी 25 बेसिस पॉईंट्सवरती जर का घट केली व्याजात, तर मार्केट वर जातं का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. खरं मार्केट खाली जाण्याचं तसं काही कारण काल नव्हतं. मला तरी तसं जाणवलं नाही की काही कारण आहे. म्हणून मी फ्लॅट टू पॉझिटिव्हचा अंदाज दिला होता, निगेटिव्हचा नव्हता दिलेला. तर तो सपशेल चुकला. आणि अजूनही मला आजच्या न्यूजमध्ये वगैरे कुठेही मला सापडत नाही आहे कारण. काय कारण असेल ते सापडत नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. काल आपला एक विषय अर्धवट राहिला, तो म्हणजे आपण निफ्टी पॉझिटिव्हमध्ये बराचसा वर चाललेला होता आणि सगळ्यांचे पोर्टफोलिओ मायनसमध्ये आहेत, निगेटिव्ह आहेत. तर काल तर निफ्टी पडला, त्याच्यामुळे बरेचसे शेअर्स तर 3-3, 4-4, 5-5% तुटलेले आहेत. तर याचं कारण तर मागच्या वेळेसच आपण डिस्कस केलेलं आहे की जे निफ्टी 50तले जे टॉप वेटेज असलेले शेअर्स आहेत, HDFC, रिलायन्स वगैरे वगैरे, तर हे वाढले की निफ्टी वाढतोय. पण बाकीचे स्मॉल कॅप, काही मिड कॅप आणि मायक्रो कॅप हे मात्र पडत आहेत. आणि त्याच्यामुळे आपला पोर्टफोलिओ जो आहे तो जर का लार्ज कॅप जास्ती नसतील तर आपला पोर्टफोलिओ पडतोय. जर त्याला सपोर्ट दिलेला असेल तुम्ही म्युच्युअल फंडाचे किंवा गोल्ड, सिल्वर, तर तुमचा लिमिटेड पडणार आहे. माझा पोर्टफोलिओ 3.3% आहे. आज मे बी 3.6% आहे कालचा धरला तर ठीक आहे, लिमिटमध्ये आहे. त्याच्यामुळे काय एवढं विशेष वाटत नाही. ठीक आहे बाबा, पडला आहे, निफ्टी पडतोय, सगळा स्मॉल कॅप पडतायत, मिड कॅप पडतायत, मायक्रो कॅप पडतायत, तर माझा कसा वर राहील? माझाही पडणारच आहे. काल माझा एक शेअर मस्त वर गेला, जवळजवळ 13% वर गेला. खूप छान. त्याच्यामुळे थोडाफार आधार मिळाला. तो शेअर मायनसचा डायरेक्ट प्लसमध्ये आला. इतका मस्त वर गेला. दुसराही एक शेअर, त्याची क्वांटिटी खूप मोठी होती, याची क्वांटिटी खूप मोठी होती. तर दुसरा शेअर पण नॉमिनल वर गेला. तो नॉमिनल वर गेल्यामुळे तो मायनसमध्ये होता, तोही पॉझिटिव्हमध्ये आला. बाकी मात्र जवळजवळ सगळे माझे निगेटिव्हच आहेत. पण फार निगेटिव्ह आहेत अशातला भाग नाही. ज्याच्यातलं लॉस आला तरी चालेल, पण तो शेअर कधीच विकायचा नाही, असा एक शेअर मी घेऊन ठेवलेला आहे. तो पडतच राहिलेला आहे. मोठ्या किमतीचा शेअर आहे, आत्ता 8,000च्या आसपास चाललेला आहे. तर तो पडला तर अजून ॲड करायचा. तर काल थोडाफार पडलेला होता, पण मी जास्ती पडलेले ॲड केलेले आहेत. तर आपल्याला हेच प्रिन्सिपल वापरायचं आहे की जो शेअर आधी परचेस केलेल्या किमतीच्या 5% अजून पडला असेल, तर आपल्याला तो शेअर फक्त 3% ॲड करायचा आहे. म्हणजे तुम्ही जर का ते शेअर 100 शेअर्स विकत घेणार असाल, तर तुम्हाला फक्त 3 शेअर विकत घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढं जायचं आहे.
आणि ही आपल्याला मार्केट पडलेले असताना सुवर्ण संधी येते. तर हे लक्षात घ्या, आपल्याला खूप मोठी सुवर्ण संधी असते आणि ही संधी सोडायची नाही, कुठल्याही परिस्थितीत सोडायची नाही. आणि मार्केटवर फेथ ठेवा. तुम्ही कधी पूर्वीचे कितीही बॅक टेस्ट करून बघा, तुमचा फंडामेंटली स्ट्रॉंग जर का शेअर असेल तर तो शेअर बाजार कितीही पडो, हा पडतो पण त्यानंतर परत उभारीने वर जातो, तो दुप्पट वेगाने वर जातो. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. जर तुम्ही आत्ता त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, तुमचा शेअर सर का 10% पडलेला असेल, कारण चांगले शेअर कमी पडतात, आणि तुम्ही तो आपल्या पद्धतीने वार्षिक न्यूनतम भावाला जर का घेतलेला असेल तर तो तर तुमचा 5-10%च पडलेला असेल, तो जास्ती पडणारच नाही. बाजारात जरी तो शेअर 60% पडलेला असेल तरी वार्षिक न्यूनतम भावाच्या तो फार 10-15% वरती तो पडू शकत नाही. तर हे लक्षात घेतलं तर आपले प्रिन्सिपल्स कसे बरोबर आहेत हे कळतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा तो 60% भरून काढणार तर आहेच आहे, पण अजून 60% वर जाणार आहे. तुम्ही जर का ह्या खालच्या पातळीला शेअर घेत गेलात तर तुम्हाला त्याच्यामध्ये अगदी छोट्या कालावधीमध्ये, म्हणजे मार्केट ज्या वेळेस वर जाईल, मे बी 5-6 महिन्यात वर जाईल असं आपण गृहीत धरलं, तर अक्षरशः तुम्हाला 5-6 महिन्यामध्ये तुमचे पैसे याच्यात टाकलेले दुप्पट होतील. पण असे होतील म्हणून तुम्ही प्रत्येक 5%ला 3% घेण्याच्या ऐवजी एकदम 50% वगैरे असे घेऊ नका. त्याचं कारण मार्केट अजून पडू शकतं, अजून तो शेअर डाऊन जाऊ शकतो, आणि तो जर का अगदी पार खाली गेला तर आपल्याला सगळे पैसे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्यावेळेस तुमच्याकडे कदाचित पैसे शिल्लक नसतील. तर त्याच्यामुळे काळजी घ्या, एवढंच सांगणं आहे. सोनं चांदी तर पॉवेलचीच वाट बघताय. पॉवेलनी जर का डिक्लेअर केलं की जर इंटरेस्ट रेट कमी झाला तर सोनं चांदीला अजून बूस्ट मिळेल आणि वर जाईल. जर नाही झाला, जर इंटरेस्ट रेट नाही त्यांनी कट केले, किंवा इंटरेस्ट रेट कट करून सुद्धा जर ह्याच्या पुढं इंटरेस्ट रेट कमी होणार नाहीत असं जर का पुढच्या वेळेस इंडिकेशन दिलं तरी सोनं चांदी पडेल. जर ते मेजर पडलं तर त्याचा फायदा जरूर घ्या आणि आपण सांगितलेल्या लेवलला सोनं चांदी विकत घ्या. बरं, हे मी ऑन पेपर सांगतोय. तुम्हाला जर का फिजिकली ETF किंवा शेअर्सची खरेदी विक्री, सोनं चांदीची खरेदी विक्री करायची असेल तर मात्र तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच तुम्ही खरेदी विक्री करावी. माझ्या सांगण्यावरून नाही, माझं सांगणं चुकू शकतं. तर सोन्या चांदीत आत्ता आपल्याला फक्त वाढ बघायची आहे 2 दिवस राहतात. मला वाटतं गुरुवारी शुक्रवारी आपल्याला कळून जाईल, त्याच्यामुळे काय अडचण नाही. तर 2-3 दिवस वाढ बघायची आहे. यावेळचं शेड्यूल मी पाहिलं नाही, पण जनरली गुरुवारी कळतं. यावेळचं शुक्रवारी आहे का काय असं मला वाटतंय, बघू. तर शेअर मार्केटमध्ये मात्र काळजी घ्या. टुकू अशा प्रकारेच शेअर्स विकत घ्या, जास्ती जोरात घेऊ नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे.